तब्बल आठवडाभराच्या विश्रांतीनंतर रविवारी जिल्ह्यात बहुतांशी भागात पावसाचं पुनरागमन झालंय। या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना पाणी मिळाल्याने दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। चांदोली धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होतोय। शिराळा तालुक्यात सर्वाधिक 6.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मागील आठवडाभरात ऐन पावसाळ्यातच कडकडीत ऊन पडलं होतं। दिवसभरात एकही सर येत नव्हती। हवेतील उष्माही वाढला होता। उगवण झालेली खरीपातील पिके अडचणीत आली होती। त्यामुळे पाऊस पुन्हा कधी सुरू होतो याकडे शेतकरी डोळे लावून बसला होता। धरणातही अजून पुरेसा साठा न झाल्याने त्याची चिंता वाढली होती। नदीत पाणी होतं परंतु वीज कनेक्शन बंद असल्याने पिकांना पाणी देता येत नव्हतं। त्यामुळे शेतकऱ्यांची विचित्र कोंडी झाली होती। शनिवारपासून जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण होते। काही भागात रिमझिम पाऊस झाला होता। रविवारी सकाळपासून बहुतांशी भागात चांगल्या पावसाने सुरुवात केली। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात चांगला पाऊस होतोय। कोयना धरण क्षेत्रात 24 तासात 85 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणात 56.55 टीएमसी पाणीसाठा असून धरण 54% भरलंय। चांदोली धरण क्षेत्रात 35 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणात 22.24 टीएमसी पाणीसाठा असून ते 65% भरलंय। शिराळा तालुक्यातील बहुतांशी भागात दमदार पाऊस सुरू राहिलाय। वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यातही दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्या। या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना पाणी मिळाल्याने दिलासा मिळालाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। नीट परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला। नव्याने परीक्षा पार पडली असून विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नसल्याचा दावा विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत ते बोलताना खोत म्हणाले, त्यांची प्रकृती खालावत असल्याने न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने त्यांना रुग्णालयात दाखल केले। त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत सरकारने योग्य निर्णय घेतलाय। नीट घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सखोल तपास करत असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे। तपास गतिमान पद्धतीने सुरू असताना विरोधकांकडून केवळ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान आणि केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी देशात सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून आंदोलनाच्या आडून केंद्र सरकारला बदनाम करण्याचा अजेंडा राबवला जातोय। मात्र देशातील जनता अशा प्रयत्नांना बळी पडणार नाही असा विश्वास आमदार खोत यांनी व्यक्त केलाय। काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागरूकतेने एसआयआर मोहीम प्रक्रियेवर बूथनिहाय लक्ष ठेवावे। या प्रक्रियेमध्ये कोणताही पात्र मतदार आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये ही आपली जबाबदारी असून त्या दृष्टीने सर्वांनी यामध्ये सामील व्हावं असं आवाहन आमदार डॉ विश्वजित कदम यांनी केलंय। कडेगाव व पलूस येथे एसआयआर मॅपिंग संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते। यावेळी शांताराम कदम, महेंद्र लाड, ऋषिकेश लाड, डॉ जितेश कदम, दिग्विजय कदम उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉ कदम म्हणाले, यापूर्वी काही राज्यात एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाली असून अनेक लोकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय। यामध्ये देशातील आणि राज्यातील लोकांचा मतदानाचा अधिकार जाऊ नये यासाठी काँग्रेस पक्ष काम करत आहे। ही प्रक्रिया राबवत असताना ती व्यवस्थित, पारदर्शक आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करत मतदारांचा अधिकारांचे संरक्षण झालं पाहिजे। यामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लागेल ती मदत करतील। कुणीही पात्र व्यक्ती आपल्या हक्कापासून वंचित राहणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी। संबंधित बीएलओनी देखील आपल्या आपल्या भागात जागरूकतेने काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। तसेच मतदारांनी सुद्धा यामध्ये सहभागी होत आपले आणि आपल्या परिवारातील आसपासच्या व्यक्तींचे मॅपिंग करून घ्यावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। यावेळी विविध गावांचे सरपंच, उपसरपंच तसेच बूथनिहाय काँग्रेस पक्षाचे बीएलए कार्यकर्ते आणि तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगलीतील कृष्णा नदीवरील पुलावर लहान बाळासह उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या पित्याला शिंदे सेनेचे सांगली मिरज विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख महादेव सावंत यांनी सकाळी रोखलं। त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली। सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे एका पित्याचा आणि त्याच्या अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा जीव वाचलाय। पुलावर एक व्यक्ती लहान बाळाला घेऊन संशयास्पद अवस्थेत उभी असल्याने महादेव सावंत यांच्या निदर्शनास आलं। परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी कोणतीही घाई गडबड न करता काही वेळ त्या व्यक्तीवर शांतपणे लक्ष ठेवलं। सांगलीवाडीचे विष्णू ठाकूर यांची मदत घेत त्यांनी तात्काळ 112 आपत्कालीन सेवेला माहिती दिली। माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी काही मिनिटात घटनास्थळी धाव घेतली। अत्यंत संयमाने आणि संवेदनशीलतेने संबंधित व्यक्तीची समजूत काढत बाप आणि लेकराला सुरक्षित ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणलं। पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। महादेव सावंत, विष्णू ठाकूर आणि सांगली शहर पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे दोघेजण नव्याने जगू लागलेत। ही केवळ बचावाची घटना नाही तर जागृत नागरिकत्व, संवेदनशील पोलीस यंत्रणा आणि जिवंत माणुसकीचा प्रेरणादायी संदेश ठरलाय। घटनेनंतर महादेव सावंत यांनी त्या निरागस चिमुकल्याला दुधाची बाटली देऊन त्याची काळजी घेतली। सावंत यांच्या सजगतेचं सर्व स्तरातून कौतुक होतंय।
जत तालुक्यातील वाळखिंडी गावाच्या हद्दीतील सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता अपूर्वा ओढ्यात विद्युत केबल टाकल्याने एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तब्बल 25 वर्षांनंतर जत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर निष्काळजीपणा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विश्वनाथ नामदेव शिंदे आणि दत्तात्रय मारुती शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. वाळेखिंडी येथील अपूर्वा ओढ्यात संशयित विश्वनाथ शिंदे आणि दत्तात्रय शिंदे यांनी विद्युत केबल टाकली होती. मात्र सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने 14 डिसेंबर 2000 रोजी समाधान तात्यासो माने यांचा शॉकने मृत्यू झाला. याची अकस्मात मृत्यूची झाल्याची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली होती. याच्या तपासादरम्यान अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूला निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं समोर आलं. तसेच घटनेनंतर पुरावा नष्ट करून वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न झाल्याचंही तपासात उघड झाल्याने संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भारत चव्हाण यांनी फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं आयोजन केवळ कायदेशीर नोंदणीकृत समितीमार्फतच करण्यात यावे. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरातील सुविधा विकसित करण्यासाठी सांगली महापालिकेने तातडीने 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी माजी आमदार राजू आवळे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रशासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करणाऱ्या समितीला संरक्षण द्यावे, त्यांच्या पाठीशी उभं राहावं. या समितीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे वंशज देखील आहेत. या प्रशासनाने पोजमध्ये तेढ निर्माण करून सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा थांबवावा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही. अन्यथा सांगली जिल्हाभरातून राज्यभरातून बांधव येतील आणि आपली ताकद दाखवतील असा इशाराही माजी आमदार राजू आवळे यांनी दिलाय. त्यावेळी अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष सतीश मोहिते, शेवंतताई वाघमारे, ग्रॅबियल तिवडे, रंधवा गायकवाड, स्वाती चिखलीकर, श्रीकांत साठे, पायल पाटील, कपिल आवळे, शेखर मोहिते, आकाश तिवडे, जितेंद्र वायदंडे, सॅमसन तिवडे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरज पूर्व भागातील टाकळी येथील ओढापात्रात पुन्हा एकदा संशयास्पद दूध ओतल्याचा प्रकार समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सलगरे येथे 2 दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त दूध निर्मिती प्रकरणी धडक कारवाई केल्यानंतर हा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सलगरे येथील कारवाईनंतर मिरज पूर्व भागात दूध भेसळ करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर टाकळी येथील ओढापात्रात पांढरे द्रव्य आढळून आल्याने पुन्हा एकदा भेसळयुक्त दूध टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या तरी या पांढऱ्या द्रव्याची अधिकृत तपासणी झालेली नसली तरी ते भेसळयुक्त दूधच असल्याचा संशय स्थानिक नागरिक व्यक्त करतायत. याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी निलेश मसारे व अनिल पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सलगरे येथील कारवाईनंतर मिरज पूर्व भागात अशा प्रकारची कोणतीही अधिकृत कारवाई करण्यात आलेली नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित द्रव्याची तपासणी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. 2 दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील सलगरे येथे दूध भेसळ करणाऱ्या दोघांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवरच कारवाई टाळण्यासाठी भेसळयुक्त दूध ओढापात्रात ओतून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा असा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे टाकळीसह परिसरात खळबळ उडाली आहे.